नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आरोग्याविषयी विविध विषयांवर आपण या कार्यक्रमातून जागरूकता करत असतो. आरोग्याची कोणती समस्या येणे, त्यासाठी आपण डॉक्टरकडे जाणे, निदान करणे आणि मग तो आजार बरा होणे, हा तर आपल्या आयुष्याचा नेहमीचाच भाग आहे. पण कधीकधी डॉक्टरांकडे गेल्यानंतर असं निदान आपल्या कानावर पडतं की काळजाचा ठोकाच चुकतो. ते निदान म्हणजे कर्करोग किंवा कॅन्सर. नुसतं ऐकल्याबरोबर सुद्धा मनामध्ये अनेक शंका, काळजी आणि चिंता येतात. शारीरिक व्याधी तर असतेच, पण त्यासोबत रुग्णाचं मनोबल देखील कमी होतं. पण अशा वेळेस एक आशेचा किरण असतो, ते म्हणजे आजकाल उपलब्ध असलेली आधुनिक उपचार पद्धती. आणि हाच विषय घेऊन आपण आज इथे आलेलो आहोत. कर्करोग आणि आधुनिक उपचार पद्धती म्हणजेच किरणोपचार, ज्याला रेडिएशन थेरपी असे पण म्हणतात. या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. कार्यक्रम आहे कर्करोग जनजागृती आणि किरणोपचार पद्धती. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर प्रज्ञा तेजाळे मॅडम. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर प्रज्ञा मॅडम या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेडिएशन ऑन्कोलॉजी या विषयामध्ये सहाय्यक प्रोफेसर आहेत आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय लेव्हलवर त्यांचे शोधप्रबंध प्रकाशित झालेले आहे. नुसतं वैद्यकीय शिक्षण नाही, तर कर्करोग, त्याचा प्रतिबंध, निदान आणि उपचार या विषयावर मॅडम वेळोवेळी जनजागृती करत असतात. जसा आजचा विषय आपला कर्करोगाशी संबंधित आहे आणि कर्करोग म्हटलं तर खूप एक सामान्य आजकाल लोकांना टर्म वाटते. पण नेमकं कर्करोग म्हणजे काय, याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगाल का? कर्करोग म्हणजे मॅडम, जे शरीरातील काही पेशी असतात, सेल्स असतात, त्यांचं अनकंट्रोल्ड प्रॉलिफरेशन असतं. म्हणजे ते नैसर्गिकरित्या जे नियंत्रणाच्या बाहेर जाऊन त्या मल्टिप्लाय होतात आणि त्याची गाठ तयार होते. आता प्रत्येकच गाठ ही कॅन्सरच असेल असं नाही. काही गाठी बेनाईन असतात आणि काही मॅलिग्नंट असतात. तर ज्या गाठी आजूबाजूला पसरतात, इतर अवयवांमध्ये पसरतात, ह्याच गाठी कॅन्सर असतात. आता कॅन्सर म्हटलं तर घाबरायचं नाही. योग्य निदान आणि योग्य वेळी त्याचा उपचार केल्यास ते पूर्णतः ठीकही होतात. मॅडम, योग्य हा शब्द आपण वापरलेला आहे की योग्य वेळेत आणि योग्य निदान. पण बरेचदा आपण कॅन्सरच्या संदर्भात असं ऐकतो की निदान व्हायलाच उशीर झाला किंवा रुग्णांनी आपले लक्षणं ओळखले नाहीत. तर असे कोणते काही प्राथमिक लक्षणं आहेत का की जे आपण सांगू शकाल की ज्याद्वारे प्रत्येकाला ती जाणीव होईल की असं काही असेल तर ताबडतोब तपासणी करून घ्यायला हवी? अगदी. तसं कॅन्सरचे सुरुवातीचे फारशी काही लक्षणे नसतात. जसं की कधी एकदम एकाकी वेट लॉस होतं आहे पेशंटला, वजन कमी होतं आहे, पेशंटचं कपडे ढिले होत आहेत, कुठे अंगात शरीरात कुठे गाठ आली आहे, ती गाठ हळूवारपणे नाही तर एकाकी वाढली आहे, एकाकी वाढती आहे, अजून ते गाठ पेनलेस आहे, तिथे दुखत नाही आहे, शरीरातील अनेक ठिकाणाहून रक्तस्राव होतो आहे अचानकच, आणि शौच आणि लघवीचे ठिकाण नॉर्मल जे सवयी आहेत त्याच्यात चेंजेस होणं, हे काही लक्षणे आहेत. सतत खोकला देखील असतो काही पेशंट्सला. पण आता हे सर्व लक्षणं आहेत म्हणजे कॅन्सर नाही. हे सर्व लक्षणे जर 2 ते 3 आठवडे टिकली तर नक्कीच आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
म्हणजे कोणतेही वेगळे लक्षणं वाटले किंवा जे जास्त वेळ आपल्याला दिसून येतात आणि मुख्य म्हणजे आपण सांगितलं की ज्याच्यामध्ये पेनलेस असतं ते, अशा वेळेस रुग्णांनी काळजी घेणं गरजेचं आहे. येस. मग ह्याच्या काही स्क्रीनिंग टेस्ट असतात का किंवा काही अशा टेस्ट असतात का की ज्याद्वारे आपण लवकरात लवकर कर्करोगाचं निदान करू शकतो? हो, जसं तुम्ही सांगितलं, सुरुवातीच्या इनिशियल स्टेजेसमध्ये कॅन्सर हा रोग लक्षात येत नाही. त्याकरिता स्क्रीनिंग टेस्ट करणं गरजेचं असतं. जसं सर्वायकल कॅन्सरचं मी तुम्हाला उदाहरण सांगते. म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. हे मुखाच्या कॅन्सरसाठी 30व्या वर्षापासून स्क्रीनिंग करणं आवश्यक आहे. त्याच्यात पॅप्समियर ही टेस्ट आम्ही ॲडवाईज करतो. मग ब्रेस्ट कॅन्सर झालं. ब्रेस्ट कॅन्सरचं पण स्क्रीनिंग टेस्ट ही 40 इयर्स ऑनवर्ड्स म्हणजे 40व्या वर्षानंतर ती सुरू होते आणि ती स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे मॅमोग्राफी ही ॲडवाईज केली जाते. त्यातही ब्रेस्टमध्ये आम्ही ज्या पेशंट्सला फॅमिली हिस्ट्री आहे कॅन्सरची, अशा पेशंट्सला त्यांची मॅमोग्राफी आईला कॅन्सर आहे, मावशीला कॅन्सर आहे किंवा त्यांच्यात BRCA1-2 जीन हे पॉझिटिव्ह आलेलं आहे, तर ह्या पेशंट्सचं स्क्रीनिंग हे वयाच्या म्हणजे ह्या पेशंट्समध्ये म्हणजे ह्या नॉर्मल पेशंट्स नाही म्हणता ना, नॉर्मल व्यक्तीमध्ये ही टेस्ट आपण 25 इयर्सपासून सुरू करतो. वयाच्या 25व्या वर्षापासून आपण मॅमोग्राफी करणं MRI ब्रेस्ट ही टेस्ट आपण करतो. फुफ्फुसाचा आहे आजार, तर ह्याच्यात नॉर्मल लोकांसारखं प्रत्येकालाच फुफ्फुसाच्या कॅन्सरची स्क्रीनिंग आम्ही सांगत नाही. फुफ्फुसाच्या कॅन्सरची स्क्रीनिंग फक्त त्याच लोकांना ॲडवाईज केली जाते जे दीर्घकालीन स्मोक करत आहेत, खूप ते धूम्रपान करत आहे आणि खूप वेळेपासून करत आहेत, ह्या पेशंट्सलाच आम्ही ॲडवाईज करतो. मला असं वाटतं आपले जे डॉक्टर असतात त्यांच्याशी आपण केवळ आपला आजार नाही तर थोडंसं फॅमिली हिस्ट्रीसुद्धा सांगत गेलो तर कदाचित ते योग्य वेळेस आपल्याला सल्ला देऊ शकतात आणि आपण लवकरात लवकर स्क्रीनिंग करून कर्करोगाचं निदान करू शकतो. खूप छान मॅडम. आता एक स्क्रीनिंग झालं, निदान झालं आणि मग आपण उपचाराकडे वळतो. तर उपचाराच्या म्हणजे कॅन्सरच्या उपचाराच्या काय काय पद्धती आपल्याला अवेलेबल आहेत? कॅन्सरच्या उपचारासाठी मॅडम आपण पहिले तर शस्त्रक्रिया करतो, मग आपण किमोथेरपी देतो, रेडिएशन थेरपी देतो. किमोथेरपीसोबतच आपण काही पेशंट्सला हॉर्मोनल थेरपी पण ॲडवाईज केली जाते, काही पेशंट्सला इम्युनोथेरपी पण ॲडवाईज केली जाते. हे असे वेगवेगळे उपचार पद्धती आहेत. म्हणजे अनेक उपचार पद्धतीचा वापर करून आज आपण पुष्कळसं कर्करोगाला आटोक्यात आणू शकतो. बिलकुल. ही आपल्या प्रेक्षकांना खूप जास्त चांगली माहिती आपण सांगितलेली आहे. किमोथेरपी मॅडम आपण हे वापरलं, याच्याबद्दल खूप लोकांच्या मनात शंका असतात. हो. तर आपण काय सांगाल त्याच्याबद्दल? किमोथेरपीबद्दल खूप शंका असतात. पहिला तर सर्वात मोठा गैरसमज, किमोथेरपीमुळे केस गळतात, खूप उलट्या होतात, अशक्त होतो रुग्ण. असं नाही आहे. प्रत्येक रुग्णाचा कॅन्सर हा वेगळा असतो, त्याच्या उपचार पद्धती देखील वेगळ्या असतात. प्रत्येकच पेशंटला उलट्या होणारच, त्याचे केस गळणारच हे असं नसतं. त्याच्या उपचाराचे म्हणजे त्याचे जे किमोथेरपी रेजिमेंट्स असतात त्यानुसार त्याचे साईड इफेक्ट्स असतात. तर आणि आजच्या काळात इतक्या आधुनिक औषधांचे वापर करण्यात येतात की हे साईड इफेक्ट्स इनिशियली जसे होते ते आता खूप कमी प्रमाणात होतात. म्हणजे कॅन्सरचा जो आपल्या मनावर परिणाम होत असतो रुग्णावर किंवा त्याच्या कुटुंबावर, तर आता मॅडमनी आपल्याला जे सांगितलं आहे की आजकाल किमोथेरपी पण खूप सेफ राहिलेली आहे आणि त्याचे एवढे दुष्परिणाम होत नाही. हो, आणि म्हणूनच एक पॉईंट आणखी ॲड करते, म्हणूनच इतर लोकांचे अनुभव घेऊन आपण आपल्यालाही ते तसंच होणार हे असं नसतं. त्यामुळे इतरांचा अनुभव ऐका फक्त, पण त्याला पूर्णपणे एक्सेप्ट करू नका. तुमच्या डॉक्टरांशी मोकळेपणाने चर्चा करा आणि त्यांच्याकडनं समजून घ्या. किमोथेरपीसोबतच मॅडम आपण एक रेडिएशन थेरपी हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे किरणोपचार. हा मला असं वाटतं किमोथेरपी जेवढा प्रत्येकाला माहिती असतो तेवढा ही पद्धती खूप जणांना माहिती नाही आहे किंवा काही आधुनिक उपकरणांचा पण याच्यामध्ये वापर होत असेल. तर नेमकं रेडिएशन थेरपी म्हणजे काय आणि ही कोणती आधुनिक उपकरणं आपण याच्यासाठी वापरत असता? रेडिएशन थेरपी म्हणजे हाय एनर्जी एक्सरेज असतात मॅडम. म्हणजे उच्च ऊर्जेची किरणं वापरून लिनियर ॲक्सेलरेटर ही मशीन असते, ह्याद्वारे हे किरणं जे कॅन्सर सेल्स आहेत तिथे टार्गेट करून अगदी त्याच कॅन्सर सेल्सला अचूकपणे ते देण्यात येतात
आणि आजूबाजूचे जे निरोगी अवयव आहेत त्यांना त्यांचे संरक्षण करून फक्त जे अफेक्टेड सेल्स आहेत त्यांना टार्गेट करून ती ट्रीटमेंट देण्यात येते. पण मग ह्याच्यात आपण म्हणजे पूर्ण शरीरालाच रेडिएशन देण्यात येतं की तेवढ्या भागातच रेडिएशन दिलं जातं आणि पूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पडतो का? पूर्ण भागाला नाही मॅम, पूर्ण शरीराला नाही. अगदी जिथे जिथे कॅन्सर सेल्स आहेत तिथे, जसं ब्रेस्टचा कॅन्सर आहे तर फक्त ब्रेस्टच्या कॅन्सर सेल्सलाच टार्गेट केलं जाणार, तिथेच रेडिएशन मिळणार, पूर्ण शरीराला नाही देणार. अच्छा. आणि मग त्याच्यामध्ये रुग्णाला काही वेदना होतात का किंवा रेडिएशनची त्यांना अशी काही जाणीव होते का की आपल्याला असं दिल्या जात आहे? अजिबात वेदना होत नाही मॅडम. तुम्ही कधी एक्सरे काढला आहात का? हो, एक्सरे काढले. तर तुम्हाला कधी वेदना झाली का? नाही ना. तसंच कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये, रेडिएशन थेरपीमध्ये पेशंट जेव्हा ट्रीटमेंट घेतो त्याला अजिबात वेदना होत नाही. हा पण एक खूप मोठा गैरसमज आहे जनतेचा. तर त्याच्यात काही वेदना होत नाही. पेशंट अगदी नॉर्मलसारखा जातो, रेडिएशन घेतो आणि ट्रीटमेंट घेऊन बाहेर येतो. आणि मग आता हा रेडिएशनचा जो उपचार आहे जो आपण त्याच्यावर सुरू केलेला आहे, हा आपण किती दिवस देतो किंवा त्याच्या काही सायकल्स असतात का, जसं किमोथेरपीच्या असतात, किंवा कुठल्या फॅक्टर्सवर हे अवलंबून आहे की याला किमोथेरपी रेडिओथेरपी आपण देणार आणि किती वेळ देणार? हां मॅडम, रेडिएशन थेरपीचे 2 इंटेंट असतात. एक तर रॅडिकल इंटेंट असतं, नाही तर पॅलेटिव्ह इंटेंट. रॅडिकल इंटेंट म्हणजे ते प्रमुख उपचार म्हणून त्याला म्हणजे फुल डोजमध्ये रेडिएशन दिलं जातं. जर पेशंट अर्ली स्टेजेसमध्ये आहे आणि त्याची लाईफस्पॅन त्यांनी वाढणार, त्या ट्रीटमेंटनी वाढणार आहे, तर ह्या अशा ह्याच्यात रेडिएशनमध्ये फुल डोज आपण देतो. आणि पॅलेटिव्ह ट्रीटमेंट जे असते ह्याच्यात रेडिएशन आपण देतो ते पेशंटचे जसं दुखणं कमी करण्यासाठी, जर त्याचं काही स्पायनल कॉर्ड कॉम्प्रेशन आहे पेशंटला ते दूर करण्यासाठी, ह्यासाठी टार्गेट केलं जातं पॅलेटिव्ह रेडिएशन. म्हणजे दोन्ही प्रकारे आपण त्याचं दोन्ही प्रकारे आपण त्याला यूज करू शकतो. आणि त्याच्याबद्दल तुम्ही आधी त्या रुग्णाचं समुपदेशन करून त्याला ती जी पूर्ण प्रक्रिया आहे ती समजावून सांगून मग त्याचं तुमचं नियोजन असतं. हो. तर मग आता ज्याला आपण रॅडिकल ट्रीटमेंट देत आहे त्यांचे कमीत कमी 5 to 7 वीक्सची ट्रीटमेंट असते. काही रॅडिकल ट्रीटमेंट्स 3 वीक्सचे असतात, काही रॅडिकल ट्रीटमेंट्स 5 वीक्सचे असतात, काही 7 वीक्सचे असतात. हेड अँड नेक कॅन्सर्स असेल तर तिथे 7 आठवड्याची ट्रीटमेंट चालते. तर पेशंटची पूर्णतः आम्ही काउन्सिलिंग करतो, त्यांना समजवतो रेडिएशनची कशी उपचार पद्धती आहे, त्यांच्या मनातली भीती घालवतो आधी तर की ते काय आहे हे व्यवस्थित समजून त्यांना पूर्ण काउन्सिलिंग करूनच ट्रीटमेंटसाठी आम्ही घेतो. आणि मग ह्याच्यासाठी त्या रुग्णाला तिथे दवाखान्यात भरती होणं गरजेचं असतं की हे बाहेर म्हणजे घरी राहूनच ती ट्रीटमेंट घेता येते? नाही मॅडम, ॲडमिट ठेवण्याची काही आवश्यकता नसते. पेशंट OPD बेसिसवर येतात, ट्रीटमेंट घेतात, काही मिनिटांची ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट घेतात आणि आपल्या घरी निघून जातात. मात्र जेव्हा रेडिएशन खूप दीर्घकाळ चालणारं रेडिएशन असेल तर अशा वेळेस पेशंटला जर आम्हाला आढळलं की पेशंटला खूप त्रास होतो आहे, काही प्रॉब्लेम आहे, तेव्हा आम्ही स्वतःहून पेशंट ॲडमिट करून घेतो. नाहीतर OPD बेसिसची ट्रीटमेंट आहे. म्हणजे ते त्या रुग्णाच्या परिस्थितीवर आणि त्याच्या इतर काही इश्यूज असतील तर त्याच्यावर तुम्ही ते निर्णय घेत असतात. कोणतीही कर्करोगाची ट्रीटमेंट आपण जेव्हा करत असतो तेव्हा लोकांच्या मनामध्ये त्याच्या दुष्परिणामांबद्दल बऱ्याच शंका असतात. तर त्याच्याबद्दल आपण चर्चा सुरूच ठेवू. सध्या वेळ झाली आहे का ब्रेकची. अतिशय महत्त्वाचा विषय आपण डिस्कस करणार आहोत. लगेच भेटूया ब्रेकनंतर. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण आज माहिती घेत आहोत, कर्करोग जागरूकता आणि रेडिएशन थेरपी. कर्करोगची जेव्हा आपण थेरपी म्हणतो तर साईड इफेक्ट्स किंवा त्याचे काही दुष्परिणाम हे अगदी सगळ्यांच्या मनामध्ये येतं आणि केस गळणे हे तर खूप कॉमन आहे असं वाटतं. आणि कधीकधी रुग्णाचं मनोबल केवळ त्याच कारणाने कमी होतं की आता माझे केस जातील की काय. तर मॅडम आम्हाला सांगा की आता आपण जे किरणोपचाराबद्दल चर्चा करत आहोत तर याच्यात पण हे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात का, किंवा दुसरे कोणते दुष्परिणाम असे असतात का की जे कायमस्वरूपी राहतात? जसं आता मी तुम्हाला सांगते, एक एक्झाम्पल देते, उदाहरण.
की रेडिएशनमुळे जे होतात दुष्परिणाम हे कायमस्वरूपी नाही राहत, हे तात्पुरत्या स्वरूपाचेच असतात. जसं आपण तोंडातल्या कॅन्सरासाठी रेडिएशन देत आहोत, तर आपण फक्त ह्या भागात रेडिएशन देणार. तर ह्या भागामध्ये काय साईड इफेक्ट होतील, तर जसं इथली ही त्वचा लालसर होणार, काळपट पडणार, तोंडामध्ये त्याला छाले येणार, तोंडात काही इन्फेक्शन होणार, कॅन्डिडियासिस होणार, इन्फेक्शन शेवटी मग गिळताना त्रास होणार, थुंकी लाळ जास्त बनणार किंवा काही पेशंट्सची लाळ कमी बनणार, असे काही साईड इफेक्ट्स होणार. तर ह्या साईड इफेक्ट्ससाठी पण आम्ही जसं जर गरज असेल तर पेशंट्सला आम्ही भरती करून घेतो. आमच्या GMCमध्ये बऱ्याचदा असं होतं की पेशंट खूप लांबून येतात, तर मग अशा पेशंट्सला मग आम्ही भरती करून घेतो आणि मग त्यांना रेडिएशन ॲडमिट करून चालू ठेवतो. पण जसं रेडिएशन थेरपी आपण जेव्हा थांबवतो तेव्हा हे जे झालेले बदल तुम्ही सांगत आहात हे हळूहळू नॉर्मलवर येतात का? हो, हे हळूहळू नॉर्मलवर येतात. ह्याला कमीत कमी 3 ते 6 महिने लागतात ते नॉर्मल व्हायला. आणि जसं तुम्ही म्हटले, आणखी गैरसमज आहे रेडिएशनबद्दल की केस गळतात का, तुम्ही आता त्याचा उल्लेख केला. केस गळतात म्हणजे मॅडम, जर तुम्ही डोक्याच्या भागाला रेडिएशन देणार तर डोक्याचे केस गळणार, पण तुम्ही जर छातीला, पोटाला ह्या भागात रेडिएशन देणार तर त्याचे केस गळणार नाही. हे खूप मोठा गैरसमज आहे तिथले. मग डोक्याचे केस नाही गळणार. पेशंट्सला काउन्सिलिंग करतो, त्याचे काही पेशंट्स खूप केस गळाले आहेत अगदी, तर येत नाही आहेत, तर मग किमोथेरपीचं पण हा एक खूप महत्त्वाचा साईड इफेक्ट आहे. तर त्यातही आम्ही पेशंटला काउन्सिलिंग करून त्यांना विग वगैरे वापरायला लावतो. म्हणजे डॉक्टरांच्या समुपदेशाची याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं पेशंटचा विश्वास पण वाढतो, त्याचं मनोबल पण वाढतं. जसं आता आपण हा किरणोपचार देतो आहे आणि तुम्ही सांगितलं की काही पिरियडसाठी तो असतो, मग त्या पिरियडवर त्याला दिल्यानंतर त्याच्यानंतरचं त्याचं आयुष्य जे आहे ते सामान्य राहतं का? काही 3 ते 6 महिन्यानंतर ते सामान्य आयुष्य ते जगू शकतात. नॉर्मली ते ऑफिस जॉईन करतात, जे वर्किंग असतात ते ऑफिस जॉईन करतात, जे शेतीचं काम करणारे असतात शेतकरी ते त्यांची शेती करतात. म्हणजे स्टुडंट असेल तर स्टुडंट त्याचे, आमचे बरेच पिडियाट्रिक कॅन्सरचे मुलं प्रॉपर एज्युकेशन घेत आहेत अजूनही, तर ते सगळे रुटीन होते नंतर. आणि जेव्हा हा किरणोपचार सुरू असतो तेव्हा त्यांच्या आयुष्यात काही त्यांना बदल करावे लागतात का? होय, जेव्हा किरणोपचार सुरू असतात तेव्हा त्यांना आम्ही डाएटबद्दल काउन्सिलिंग करतो, त्यांचे मेंटल हेल्थ कशी नॉर्मल राहील याची काउन्सिलिंग करतो, फिजिकल हेल्थ कशी नॉर्मल राहील याची काउन्सिलिंग करतो. जसं डाएट हे कसं पूर्ण सात्विक आहार घ्या, खूप तिखट मीठ मिरचीवालं जेवण नाही, म्हणजे अवॉइड करा, सॉफ्ट डाएट ॲडवाईस करतो आणि जवळपास 3 ते 5 लिटरचं पाणी पिण्यास आम्ही सांगतो त्यांना. बरेचदा मॅडम कर्करोग म्हटलं की रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना असा टोकाचा किंवा शेवटचा विचार करण्याची एक सवय लागते. तर मग आता ही तुम्ही जेव्हा किरणोपचार सांगता तर त्यांना असं वाटतं का की आता हा शेवटचा उपाय आहे किंवा शेवटच्या अवस्थेतील उपाय आहे का? तर मग काय त्यांचा कसं काय प्रतिसाद असतो? हो मॅडम, पहिले तर कॅन्सर रेडिएशन थेरपी कॅन्सरमध्ये हा शेवटचाच उपाय आहे, आता काहीच उरलं नाही आणि मग रेडिएशन देतोय असं नाही आहे. मी पहिले पण तुम्हाला सांगितलं की रेडिएशन थेरपी हे रॅडिकल आणि पॅलेटिव्ह दोन्ही प्रकारचे ट्रीटमेंट असतात. तर बऱ्याच कॅन्सर्समध्ये हा प्रमुख उपचार म्हणून पण वापरला जातो. जसं की तोंडाचा कॅन्सर आहे, घशाचा कॅन्सर आहे, नाकाच्या मागच्या भागचा नेझोफॅरिंग्सचा कॅन्सर आहे, स्वर यंत्रेचा कॅन्सर आहे, सर्वायकल कॅन्सर आहे म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे. या सर्व कॅन्सर्समध्ये हे प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे मुख्य उपचार म्हणून त्याचा वापर केला जातो. आणि हे जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो तर त्यांना धैर्य मिळतं, त्यांचं मनोबल वाढतं की नाही घाबरू नको, हे काही शेवटचा उपचार नाही आहे आणि आपण हा उपचार करून पूर्णतः तुमचं कॅन्सर आपण नष्ट करू, ह्याचा आपण पूर्ण प्रयत्न करू. पण बऱ्याचदा मॅडम एक गोष्ट आम्हाला अशी आढळते की पेशंट काय करतात, जेव्हा रेडिएशन थेरपी स्टार्ट होते त्याचा दुसऱ्या आठवड्यानंतर तिसऱ्या आठवड्यापासून त्याचे दुष्परिणाम थोडे वाढायला लागतात. अशा वेळी पेशंट घरी निघून जातात आणि मग ते येतच नाही.
जसं तोच ही माझा तुम्हाला हां, पुढचा प्रश्न होता जशी- की अर्धवट जर उपचार त्यांनी घेतले किंवा मध्ये सोडून दिले तर मग अशा परिस्थितीत आपण काय करतात आणि त्या रुग्णाला काय त्याचा गैरफायदा होतो? ते घरी निघून गेल्यानंतर मॅम ते जे कॅन्सरचे पेशी आहेत ना ते दुप्पटरित्या वाढतात. म्हणजे त्याचं दुप्पटरित्या त्यांचं जे सेल्सचं रिपॉप्युलेशन होतं खूप जोरात, ते एकदम जास्त पद्धतीने ते वाढतात, एकदम पीकवर जातात. आणि त्याचमुळे तो कॅन्सर जो आजार कमी झालेला होता तो पुन्हा येतो. आणि मग ते एवढ्या गॅपनंतर येतात की निदान 2-2, 3-3 महिन्याच्या गॅपने येतात. मग तेव्हा अशा वेळेस ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात. पहिला साईड इफेक्ट हा झालेला असतो की ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातात. अर्ली स्टेजमधनं ॲडव्हान्स स्टेजमध्ये शिफ्ट होतात. आणि मग उपचार पद्धती ह्या सीमित होऊन जातात. जे आम्ही अर्ली स्टेजेसमध्ये करू शकत होतो ते आम्ही ॲडव्हान्स स्टेजमध्ये तेवढं आमची मदत होत नाही. मग आमचे रिस्ट्रिक्टेड होते ट्रीटमेंट आणि ते रेडिएशनला मग पुन्हा रिस्पॉन्ड करत नाही. मला असं वाटतं हा खूप मोठा संदेश इथे आपल्याला डॉक्टरांनी दिलेला आहे की म्हणजे त्या रुग्णासाठी सुद्धा आणि तसंच त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा की एकदा जर तुम्ही रेडिएशन थेरपी, ज्याला आपण किरणोपचार म्हणतो आहोत, ती डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसारच सुरू करावी आणि जेव्हा डॉक्टर सांगतील तेव्हाच ती बंद करावी. जर मध्येच बंद केली तर त्याचे फार गंभीर स्वरूपात आपल्याला दुष्परिणाम दिसून येतात. तर ही खूप महत्त्वाची माहिती आपण सांगितलेली आहे मॅडम. जसं आता ही थेरपी आपण सुरू करतो, म्हणजे तुम्ही रुग्णाला सांगितली, तर ह्याच्या आधी तुम्हाला रुग्णाची काही शारीरिक पण तयारी करावी लागते का, किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्याला तयार करता? शारीरिक तयारी म्हणजे त्यांना आम्ही हेच काउन्सिलिंग करतो की तुम्ही डाएटबद्दल काउन्सिलिंग करतो की तुम्ही सात्विक आहार घ्या, फिजिकल एक्सरसाइज ॲडवायझेबल नसते तेव्हा रेस्ट करणं ॲडवायझेबल असते, तर योग्य ती रेस्ट घ्या. त्यांना तुम्हाला काही शरीरावर मार्किंग करावं लागतं का, किंवा काही ट्रीटमेंट प्लॅनिंग बद्दल विचारताय तुम्ही? अच्छा, ट्रीटमेंट प्लॅनिंग मॅडम, हो. ट्रीटमेंट प्लॅनिंगकरिता आम्ही पेशंटला सर्वात आधी हे ट्रीटमेंट प्लॅनिंग जे असतं रेडिएशन थेरपीचं ते हे खूप अचूकपणे होणं गरजेचं असतं. कारण की हे हाय एनर्जी एक्सरेज असतात, तर हे अगदी अचूकपणे होणं गरजेचं असतं. तर मग आपण त्यासाठी पेशंटला एक अपॉइंटमेंट डे देऊन बोलवतो. मग त्यांचा आम्ही मोल्ड बनवतो. मोल्ड म्हणजे पेशंटला स्थिर ठेवण्यासाठी मोल्ड बनवलं जातं, एक मास्क असतं ते मोल्ड बनवल्यानंतर पेशंटचं CT सिम्युलेशन घेतलं जातं. सिम्युलेशन केल्यानंतर सिम्युलेशनच्या हेल्पनी आम्ही कुठे कॅन्सर आहे आणि जे नॉर्मल ऑर्गन्स आहेत, म्हणजे नॉर्मल अवयव जे आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि पूर्ण कॅन्सरची ट्रीटमेंट ही रेडिएशन फक्त कॅन्सर सेल्सलाच लागावी याची आम्ही काळजी घेतो. आणि सोबतच CT सिम्युलेशन झाल्यानंतर आम्ही तिथे टॅटू मार्क करतो, जेणेकरून जेव्हा दररोज पेशंट ट्रीटमेंटसाठी येणार तर काउचवर पेशंटला झोपवल्यानंतर अगदी अचूकपणे त्याच ठिकाणी जिथे आम्ही रेडिएशन प्लॅन केलेलं आहे त्याच ठिकाणी रेडिएशन थेरपी मिळाली पाहिजे. त्यासाठी केली गेलेली ही प्रक्रिया आहे, पूर्वतयारी असते, त्याला ट्रीटमेंट प्लॅनिंग म्हणतात. त्याच्यात मोल्ड मेकिंग, पेशंटला स्थिर ठेवण्यासाठी, त्यानंतर CT सिम्युलेशन आणि टॅटूइंग करतो. आणि हे अगदी तसंच आहे जसं तुम्ही घर बांधतात. घर बांधताना कसं अगदी अचूकपणे तुम्ही नक्षा बनवतात, ते जागेचं मोजमाप घेतात, सिमिलर टेक्निक ही इथे अप्लाय करतो आम्ही. जसं आता आपण कर्करोगाचं जेव्हा बोलतो तेव्हा आजकाल आपल्याला लक्षात येतं की पुष्कळशा तरुण वयामध्ये सुद्धा आजकाल कर्करोगाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर या विषयावर पण आपल्याला चर्चा करायची आहे, पण तो सध्या वेळ झाली आहे एका विश्रांतीची. भेटूया लगेचच. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कर्करोग आणि आधुनिक उपचार पद्धती याच्यावर आपण चर्चा करत आहोत. आणि जे आजकालच्या काळात आपल्याला बघायला मिळतं मॅडम की खूप तरुण वयामध्येच काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग आपण निदान होत आहे. ते लोक ट्रीटमेंट पण घेत आहेत. आणि तशामध्ये आज आपण इथे किरणोपचार याचा पण विचार करत आहोत. तर तरुण वयामध्ये मग भले तो मुलगा असेल वा मुलगी,
यांच्या प्रजनन क्षमतेवर, ज्याला आपण फर्टिलिटी म्हणतो, किंवा गर्भधारणेची जी क्षमता आहे याच्यावर काही परिणाम होतो का? रेडिएशन हे पेल्विसमध्ये जे काही मॅलिग्नन्सीज आहेत, जसे की सर्वायकल कॅन्सर आहे, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, रेक्टल कॅन्सर आहे, संडासच्या ठिकाणचा कॅन्सर आणि प्रॉस्टेट कॅन्सर, हे अशा ठिकाणी जर ह्या मॅलिग्नन्सीजसाठी जेव्हा आपण रेडिएशन देतो तेव्हा तिथे ब्लॅडर कॅन्सर झाला, तर ह्या मॅलिग्नन्सीजमध्ये जेव्हा आपण रेडिएशन थेरपी देतो तेव्हा फर्टिलिटीवर इनफर्टिलिटीचे चान्सेस वाढतात. तर अशाच पेशंट्सला जर गरज असेल तेव्हाच आम्ही पेशंट्सला त्याचे जे फर्टिलिटी स्पेअरिंग ऑप्शन्स जे आहे ते समजावून सांगतो, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करतो त्या बाबतीत. आणि मग त्यात जसं स्पर्म बँकिंग झालं, म्हणजे स्पर्म पहिलेच पेशंटचे स्पर्म ट्रीटमेंट सुरू होण्याआधीच पेशंटचे स्पर्म काढणं, ओवा बँकिंग झालं, स्पर्म बँकिंग झालं, हे सर्व फर्टिलिटी प्रिझर्वेशनचे ऑप्शन्स आहेत. आणि सोबतच एक शस्त्रक्रिया पण आहे, त्याच्यात ओव्हॅरियन ट्रान्सपोजिशन करतात, म्हणजे जे अंडाशय असतं फिमेल्सचं तर ते काढून ते वर शिफ्ट केलं जातं, ही पण एक शस्त्रक्रिया आहे त्यासाठी. हे सगळं आम्ही त्यांना सविस्तर समजावून सांगतो आणि त्यांना चर्चा करून मग ते तसे डिसिजन्स घेतल्या जातात. आणि मग जसं आपण म्हटलं की काही दुष्परिणाम जे होतात ते हळूहळू ट्रीटमेंट बंद केल्यानंतर किंवा सायकल संपल्यानंतर हळूहळू ते नॉर्मलला येतात. तर हे फर्टिलिटीशी संबंधित जे समस्या आहे त्या पण काही पिरियड नंतर नॉर्मलवर येतात का? नाही मॅडम, फर्टिलिटीच्या बाबतीत ते इन्फर्टाईलच राहणार, नंतर ते फर्टिलिटी रिझ्यूम नाही होत. म्हणूनच आपण आधीच स्पर्म बँकिंग, ओवा बँकिंग वगैरे ट्रान्सपोजिशन हे जे काही ऑप्शन्स आहेत हे प्रिव्हियसली करावे लागतात, नंतर नाही करता येत. पण खूप महत्त्वाची माहिती आपल्याला डॉक्टरांनी दिलेली आहे की जेव्हा तरुण वयामध्ये आपण ह्याची ट्रीटमेंट घेत असतो तेव्हा प्रॉपर काउन्सिलिंग आणि जे एक्सपर्ट्स असतात त्यांच्याशी पूर्णपणे चर्चा करून किंवा इव्हन कुटुंबाशी पूर्णपणे चर्चा करून हे सगळे मॅडमनी जे ऑप्शन्स सांगितले आहेत ते कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. याच्यात आणखी एक पॉईंट ॲड करू इच्छिते, पण जर फर्टिलिटी स्पेअर म्हणजे वंध्यत्व आणि ट्रीटमेंट हे दोन्ही जर कम्पेअर करायचं झालं तर मग ट्रीटमेंटला जास्त महत्त्व, म्हणजे त्याला प्रायोरिटी जास्त दिली जाते. मग तेव्हा फर्टिलिटी इम्पॉर्टंट नसते, पेशंटचा जीव वाचवणं जास्त गरजेचं असतं. तर काही अगदी संवेदनशील निर्णय असतात आणि ते मला असं वाटतं एक योग्य डॉक्टर आणि पूर्ण कुटुंब यांनी समुपचाराने घेतलं तर आपण मार्ग त्याच्यातनं नक्कीच काढू शकतो. म्हणून कर्करोग आता हा एक त्यांच्या जीवनाचा भागच झालेला असतो किंवा ही थेरपी पण आहे ती त्यांच्या त्यावेळेच्या जीवनाचा एक भाग झालेला असतो. तर अशा वेळेस त्यांचा आहार असू दे किंवा एक ज्याला आपण एक फिटनेसच्या संबंधित लाईफस्टाईल असते किंवा त्या व्यक्तीचा जसं काही व्यवसाय असेल, अर्थार्जनाचे काही त्याचे हे असतील, तर या सगळ्याबद्दल आपण त्यांना काय सांगता? ते जसंच ट्रीटमेंट कंप्लीट होते ते हळूहळू त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आम्ही त्या हिशोबाने त्यांचा आहार डाएट चार्ट प्रिपेअर करून देतो. डायटिशियन पण असतात हॉस्पिटलमध्ये किंवा आम्ही पण सांगतो, त्यानुसार त्यांचा डाएट चार्ट बनवला जातो. पेशंटला एक्सप्लेन केलं जातं की या पद्धतीने तुम्हाला आहार घ्यायचा आहे, त्याच्यात तुमचे प्रोटीनचे इतके पोर्शन पाहिजे, कार्बोहायड्रेट्सचे एवढे पोर्शन पाहिजे, फॅट्सचे एवढे पोर्शन पाहिजे, फळं भाज्या एवढ्या इन्क्लूड करायचे आहे, पाणी दिवसातून कमीत कमी 3 ते 5 लिटर पाणी घ्यायचं आहे. आणि एक्सरसाइजच्या बाबतीत देखील आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो, जसं ट्रीटमेंट झाल्याबरोबर अगदी लगेच धावायला लागा असं सांगत नाही, हळूहळूवारपणे रिकव्हरी पेशंटची बघून त्यांना आम्ही एक्सरसाइज पण ॲडवाईस करतो. जसं ब्रिस्क वॉकिंग झालं, म्हणजे हळूवारपणे चालणं है ना, जसं दररोजचं अर्धा तासच आम्ही त्यांना म्हणतो की डेली फक्त हाफ आवर तुम्ही वॉकिंग करा. माइल्ड एक्सरसाइजेस फॉर्म्स असतात, जसं योगा असतो, मेडिटेशन असतं, हे देखील आम्ही पेशंटला त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड करायला लावतो. आणि हे सर्व फॅक्टर्स देखील आपण पण जर आपल्या लाईफस्टाईलमध्ये आत्तापासूनच इन्क्लूड केले तर आपल्याला पण कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होणार. म्हणजे नुसतं उपचार नाही तर प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा एक प्रिव्हेन्शनसाठी देखील हे खूप महत्त्वाचं योग्य लाईफस्टाईल आवश्यक आहे. मॅडम, आता आपण बोलता बोलता अनेक गोष्टी बोललात की ही एक आधुनिक उपचार पद्धती आहे किंवा जसं फर्टिलिटीसाठी तुम्हाला काही ऑप्शन्स त्यांना सांगावे लागतात किंवा करून घ्यावे लागतात, तसंच योगा आहे, डाएट आहे,
तर या सगळ्या गोष्टी ह्या रुग्णांना कोणत्या रुग्णालयात उपलब्ध असतात, किंवा जसं आता बाहेरगावचे काही रुग्ण असतील आहे, तर त्यांना मग आपण काय सांगाल की ही कुठे उपलब्ध असते? हे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे सर्व काही उपलब्ध आहे. तिथे स्वतंत्र रेडिएशन ऑन्कोलॉजीचं डिपार्टमेंट आहे, ते कार्यरत आहे. तिथे कॅन्सरचं रोगाचं निदान केलं जातं, योग्य ते टेस्ट होतात फ्री ऑफ कॉस्ट. आणखी त्याला किमोथेरपी पण दिली जाते, रेडिएशन थेरपी पण दिली जाते. आणि ह्या व्यतिरिक्त इतर डिपार्टमेंट्समध्ये पण कॅन्सर रिलेटेड जे शस्त्रक्रिया होतात ते देखील त्यांना आम्ही उपलब्ध करून देतो. आणि सगळे तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि सोबत प्रशिक्षित कर्मचारी देखील आहे. अशी पूर्ण टीम बनवून आम्ही ते उपचारामध्ये मदत करतो. त्या व्यतिरिक्त शासकीय महाविद्यालयामध्ये आयुष्मान भारत ही योजना आहे. त्या अंतर्गत जर रुग्ण त्यास पात्र असेल तर त्याला मोफत ट्रीटमेंट दिली जाते. आणि याशिवाय पण महाराष्ट्र शासनाचे महा कॅन्सर केअर हे एक अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम आता राबविण्यात येत आहे. याच्या अंतर्गत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 18 नवीन कॅन्सर केंद्र स्थापित करण्यात येत आहेत. त्याच्यात रोगाचे निदान, योग्य त्या टेस्ट, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी हे सर्व काही अवेलेबल होणार आहे. आणि ह्याचा फायदा पूर्ण ट्रायबलचे म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या लोकांना भरपूर फायदा होणार, कारण की त्यांच्या घराजवळच दर्जेदार कॅन्सरची ट्रीटमेंट अवेलेबल होणार आहे. तर हे शासनाचा खूप मोठा हा असा स्टेप आहे. खूप महत्त्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे नुसतं रुग्णच नाही तर त्याचं कुटुंब यांचं मार्गदर्शन करणं, पूर्ण सुविधा उपलब्ध करून देणं. आणि आता तर ज्याला आपण म्हणतात की एक रुरल लेव्हलवर सुद्धा ही म्हणजे शासनसुद्धा ह्याच्यासाठी खूप काम करतं आहे, विविध योजनांद्वारे करतं आहे. मला असं वाटतं एका रुग्णाचं मनोबल वाढण्यासाठी ही खूप आवश्यक आणि महत्त्वाची माहिती आपण दिलेली आहे. चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत, परंतु आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. भेटूया लगेचच, कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. डॉक्टर प्रज्ञा तेजाळे या मॅडमशी आपण कर्करोग आणि आधुनिक उपचार पद्धती याच्यावर चर्चा करत आहोत. आणि किरणोपचार या विषयावर मॅडम आपल्याला सांगत होत्या. तर मॅडम, प्रत्येक कॅन्सरमध्ये किरणोपचार हा दिलाच जातो, तो एकटा दिला जातो की बाकीच्या ज्या तुम्ही थेरपी सांगितल्या त्याच्यासोबत सुद्धा दिला जातो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप रुग्णांना याचे खूप डाऊट्स असतात. तर कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये रेडिएशन थेरपी हे सर्जरीच्या आधी म्हणजे शस्त्रक्रियेच्या आधी पण दिला जातो, शस्त्रक्रियेच्या नंतरही दिला जातो, किमोथेरपी सोबतही दिला जातो, किमोथेरपी नंतरही दिला जातो. असं वेगवेगळ्या पद्धतीचं संमिश्र असं ट्रीटमेंट असतं. तर असं स्पेसिफाईड मी तुम्हाला एकदम अगदी सांगू नाही शकत की नाही फक्त आधीच द्या किंवा नंतरच द्या, असं नाही राहत. कधी आधी कधी नंतर असं संमिश्र टाईपचं ट्रीटमेंट असतं. जसं मी तुम्हाला सांगते, सर्वायकल कॅन्सरमध्ये मी पहिले पण याचा उल्लेख केला. सर्वायकल कॅन्सरमध्ये रेडिएशन थेरपी सोबत लो डोसची एक रेडिओ सेन्सिटायझर म्हणून एक किमोथेरपी पण दिली जाते, ती तशी दिली जाते. मग जर रेक्टल कॅन्सर आहे त्याच्यामध्ये शस्त्रक्रियेच्या आधी किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी एकत्र दिली जाते, मग शस्त्रक्रिया केली जाते. त्याच्याने त्याचं कॅन्सरचं जी साईज आहे ते मार्जिन्स वगैरे ते निगेटिव्ह येण्यासाठी ही पण एक पद्धत आहे. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या विभागाचा समन्वय साधून प्रत्येक रुग्णाची एक स्वतःची आपली एक प्लॅनिंग करून मग आपण हे देत असतो. हो, त्यासाठी ट्यूमर बोर्ड हे डिस्कशन होतं कॉलेजमध्ये, हॉस्पिटलमध्ये. त्याचं एक केस असते. जसं एक केस आली सपोज ब्रेस्ट कॅन्सरची, मी तुम्हाला उदाहरण सांगते. ब्रेस्ट कॅन्सरची केस आली, 45 वर्षाची बाई आहे, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे. तर मग ते आले OPDमध्ये. मग असं झाल्यानंतर आम्ही पूर्ण सगळे डिपार्टमेंट्सचे लोक एकत्र बसून त्याच्यावर डिस्कशन करतो. त्याच्यात रेडिओलॉजीचे असतात रिप्रेझेंटेटिव्ह,
पॅथॉलॉजीचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, ऑन्कोलॉजीचे सर्जरीचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. मग आम्ही बसतो, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, हे सगळे पाचही साई लोक बसून त्याच्यावर चर्चा करतात की आधी ह्या पेशंटचं काय करायचं आहे. आणि जे काही गाईडलाईन्स असतात, इंटरनॅशनल गाईडलाईन्स, नॅशनल गाईडलाईन्स, हे सर्व फॉलो करून त्याच्यावर डिसिजन घेऊन त्याची ट्रीटमेंट केली जाते. हे खूप छान सांगितलं आहे. म्हणजे रुग्णाला ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे की त्यांच्या समोर बसलेला डॉक्टर जेव्हा आपल्याला सांगत असतो त्याच्या आधी त्यांनी प्रत्येकाशी डिस्कस केलेलं असतं. प्रत्येक गोष्टीचे ज्याला आपण एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ते सगळे चर्चा केल्यानंतर डॉक्टर आपल्याला योग्य तो सल्ला देत असतात. त्याच्यामुळे आपल्या डॉक्टरवर पूर्ण विश्वास ठेवा आणि विश्वासाने सुद्धा तुमचं एक आत्मविश्वास किंवा आत्मबल वाढत असतं. आणि खूप छान सांगितलं मॅडम. आता आपण हे सगळे कर्करोग आणि त्याचा निदान उपचार बघतो आहे, पण जर आपण म्हटलं की कर्करोग होऊच नाही किंवा तो टाळावा, याच्यासाठी काय करायला पाहिजे हे पण तुम्ही जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. कर्करोग टाळण्यासाठी सर्वात प्रथम तंबाखू सोडावी. तंबाखूचं सेवन करणं बिलकुल वर्जित आहे. ते सेवनच नाही करावं. आता बऱ्याच लोकांचं खूप गैरसमज असतात, तंबाखू म्हणजे फक्त ड्राय तंबाखू का फक्त धूम्रपान. तर तसं नाही. धूम्रपान पण, धूर असलेली तंबाखू पण आणि धूर नसलेली तंबाखू पण, दोन्हीही तंबाखू हे वर्जित आहे, ते सोडून द्या. त्यानंतर मद्यपान करणं टाळा. अल्कोहोल घेणं टाळलं पाहिजे किंवा ते नियमित घेतलं पाहिजे. पण मला असं वाटतं नियमित असं काही नसतं. ते टाळण्याचा एक योग्य उपाय असतो. मग नियमित एक्सरसाइजेस केल्या पाहिजे. नियमित वॉकिंग करा, योगा करा. जर तुम्हाला आवडत असेल तर मी तर माझ्या रुग्णांना हे पण सांगते, काही रुग्णांना डान्स करायलाही आवडतं, तर ते मला विचारतात, मॅडम मला डान्स करायला आवडतं, तर मी डान्स करू का? हो, बिलकुल करा. जे काही तुमच्या मनाला तुमचे हॅपी हॉर्मोन्स, तुमचे एंडॉर्फिन्स रिलीज होतील अशा गोष्टी तुम्ही करू शकतो. योग्य तो आहार घ्या, सात्विक आहार घ्या. रेड मीटचं इन्क्लुजन कमी करा. लाल मांस कमी खा. त्याच्याऐवजी व्हाईट मीट तुम्ही जास्त इन्क्लूड करू शकता तुमच्या डाएटमध्ये. खूप स्मोक्ड फूड नका खाऊ. हे असे बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याने आपण कॅन्सरचं टाळू शकतो. योग्य जीवनशैली असली तर आपण आपल्या आयुष्यातले बरेचसे आरोग्याच्या समस्या टाळू शकतो, हे मात्र नक्कीच आहे. बरेचदा मॅडम असं वाटतं लोकांना की जसं कॅन्सरची एखादी जखम दिसते, म्हणजे बाहेरनं लिजन असतं, तर अशा वेळेस मग तो संसर्गजन्य असतो का? किंवा तुम्ही जेव्हा थेरपी देत असता, भले ती किमोथेरपी असो का रेडिओथेरपी असो, अशा वेळेस रुग्णसुद्धा इतर इन्फेक्शनसाठी प्रोन असतो का किंवा त्याला चान्सेस जास्त असतात का? तर ह्याच्यासाठी आपण काय सांगाल? हो मॅडम, जेव्हा रेडिएशन थेरपी, किमोथेरपी आम्ही ॲडमिनिस्टर करतो त्या काळात पेशंटची इम्युनिटी ही कमी होते. त्याची रोगप्रतिबंधक शक्ती ही जी असते ती कमी होते. त्यामुळेच आम्ही त्याला नॉर्मल लोकांमध्ये जास्त उठणं बसणं करणं अवॉइड करा. खूप गॅदरिंग्समध्ये जाणं अवॉइड करा, हे आम्ही त्यांना सांगतो. आणि सोबतच जे डाएट मॉडिफिकेशन्स आहे ते सांगून तो पॉईंट कवर करता येतो. कॅन्सर हा संसर्गजन्य नाही आहे. इट इज नॉन कॉन्टेजियस. त्यांनी कॅन्सर हा तुम्ही सोबत बसले आहात, एकमेकांच्या ताटात जेवण करत आहेत, काही फूड शेअर करत आहात, कपडे शेअर केले आहेत, जवळ बसल्याने, हात लावल्याने, स्पर्श केल्याने कॅन्सर होत नाही. ही खूप मोठी बाब आहे. खूप लोकांना असं वाटतं, खूप पेशंटचे रिलेटिव्स देखील येतात की कॅन्सर आमच्या मुलांनाही होईल का? घरात आईवडिलांना कॅन्सर आहे, तर माझे छोटे छोटे मुलं आहेत, 2 वर्षाचं आहे, 3 वर्षाचं, यांना पण कॅन्सर होणार का? तर नाही, अजिबात होणार नाही. हे कॉन्टेजियस नाही आहे, तर ते होणार नाही. रुग्णाची काळजी घेणाऱ्या मला असं वाटतं कुटुंबातल्या सदस्यांसाठी ही खूप महत्त्वाची माहिती आपण सांगितलेली आहे. जेव्हा आपण कॅन्सर म्हणतो तर कुठेतरी हा बायोप्सी हा शब्द पण त्याच्याशी खूप संलग्न आहे. जसं काही बायोप्सी सांगितली तरी रुग्णाला जरा धडधड व्हायला लागतं. त्याच्या बाबतीत तर कॅन्सर आणि बायोप्सी याचा काय संबंध आहे किंवा ह्याच्याबद्दल आपण काय सांगाल? त्याच्या बाबतीत लोकांना असं वाटतं की अरे बायोप्सी केली तर माझा कॅन्सर पसरणार तर नाही. हे खूप लोकांची ही पण दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. खूप लोकांना मला विचारतात की हे असं पसरणार तर नाही. तर अजिबात पसरत नाही. उलटं बायोप्सी हे एक महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे, निदानाची टेक्निक आहे, ज्यांनी कॅन्सर डायग्नोज करता येतो आणि त्याच्यावर प्रॉपर उपचार
कोणती किमोथेरपी द्यायची आहे किंवा रेडिएशनचा डोस किती द्यायचा आहे हे सगळं काही ठरतं त्यानुसार. तर बायोप्सीमुळे कॅन्सर पसरत नाही, घाबरायची गरज जेव्हा नाही. डॉक्टर तुम्हाला बायोप्सी सांगतील ती त्यांच्या बिलकुल निदानासाठी करावी. असते आणि त्या बायोप्सीच्या रिपोर्टच्या आधारावरच तुमची पूर्ण ट्रीटमेंट आधारित असते, त्याच्यामुळे करायला काहीच हरकत नाही. कर्करोग तर खूप प्रकारचे आहेत, परंतु काही कर्करोग जे आहेत ते खूप कॉमन आहेत आणि मुख्य म्हणजे ते प्रिव्हेंट पण करता येतात. जसं तुम्ही आता अल्कोहोल, आपले सिगारेट स्मोकिंग, तंबाखू आणि ओरल कॅन्सर याच्याबद्दल सांगत होतात. तर काय सांगाल आपण प्रेक्षकांना, की त्यांनी एकदा जर तंबाखू सोडला, लोकांना असं वाटतं की काही दिवस घेऊ मग मी सोडून देईन, काय तर पुन्हा तरी त्यांना होऊ शकतो का हो, कॅन्सर? हो. तंबाखू मी तुम्हाला पहिले पण सांगितलं, तंबाखू सोडल्यानंतर कॅन्सर हा जर तुम्हाला तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा हे एवढ्या साऱ्या ठिकाणी म्हणजे एवढ्या साऱ्या कॅन्सर्सला कॉज करणारे एक खूप महत्त्वाचा घटक आहे तंबाखू. ते जर तुम्ही स्टॉप केलं, तर आज जर तुम्ही बंद केलं तंबाखू खाणं, तर पुढील 10 वर्षांनी फुफ्फुसाचे कॅन्सर होण्याची क्षमता ही कमीत कमी 30 ते 50% घटते. आणि तसंच इतर कॅन्सर जसं तोंडाचा, घशाचा, अन्ननलिकेचा, पोटाचा, ह्या सर्वांच्या कॅन्सरची जी पर्सेंटेज आहेत ते कमीत कमी 30 to 40% पुढील 5 वर्षात कमी होतात आणि बॉडी आपोआपच रिकव्हरी मोडवर जाऊन ते सेल्स रिकवर होतात. पण हेच लक्षात येत नाही बऱ्याच लोकांना की स्मोकिंग करणं पहिल्यापासूनच अवॉइड करणं योग्य आहे. आणि जर ते अवॉइड केलं तर मला असं वाटतं की बरेच कॅन्सर अर्धे होणार. विशेषतः तरुणांसाठी आणि तरुण आणि तरुणी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे की आपण ह्या गोष्टीची सुरुवातच जर केली नाही तर एका महत्त्वाच्या आजारापासून, आपण आरोग्याच्या समस्येपासून स्वतःला वाचवणार आहोत. तर हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सध्या वेळ झालेली आहे का ब्रेकची, लगेचच भेटूया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत करते. मॅडम विविध प्रकारच्या कर्करोगाबद्दल आपल्याला सांगत होता आणि मला असं वाटतं भारतामध्ये जे सर्व्हायकल कॅन्सर आपण ज्याला म्हणतो त्याचं प्रमाण खूप आहे, तर त्याच्या प्रतिबंधाबद्दल तुम्ही काय सांगाल? होय, भारतामध्ये सर्व्हायकल कॅन्सर भारतीय फिमेल्समध्ये हे 2ऱ्या नंबरचं कॅन्सर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा कॅन्सर आहे भारतात. तर या कॅन्सरसाठी मॅडम काही रिस्क फॅक्टर्स आहेत जे आपण बिलकुल टाळू शकतो. जसं की कमी वयात लैंगिक संबंध ठेवणे, मल्टिपल पार्टनर्ससोबत लैंगिक संबंध ठेवणे, एकापेक्षा जास्त पार्टनर असणे, कमी वयात ते संबंध ठेवणे, आणखी स्मोकिंग करणे फिमेल्सनी, हे आपण टाळू शकतो. हे खूप मोठे रिस्क फॅक्टर्स आहेत कॅन्सरसाठी, सर्व्हायकल कॅन्सरसाठी. आणि ह्या सर्व कारणांमुळे HPV हा विषाणू जो असतो, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, याच्या इन्फेक्शनमुळे हे सर्व्हायकल कॅन्सर होतो. हा कॅन्सर अगदी टाळण्याजोगे आहे. म्हणजे तुम्हाला वयाच्या 30व्या वर्षापासून पॅप्समियर ही टेस्ट करायची आहे. इतकं टाळता येतं ते. आणि त्याची ट्रीटमेंट पण पूर्ण रेडिएशन थेरपी जर घेतली तर तो कॅन्सर पूर्णतः बरं होतो. आज माझ्याकडे गेल्या 20 वर्षापासून एक फिमेल पेशंट आहे. ती सर्व्हायकल कॅन्सरने ग्रस्त होती. ती जेव्हा माझ्याकडे आली तिचं वय काहीतरी 40-42 होतं आणि ती आत्ता काहीतरी 65च्या अराउंड आहे. एवढ्या वर्ष तिचं लाईफस्पॅन मॅडम आहे, ती एवढी जगलेली आहे, तिला काहीही त्रास नाही आहे. तर इतकं चांगल्या पद्धतीने तिचं उपचार झालेला आहे. तर हे बिलकुल टाळण्याजोगे आहे. आणि स्क्रीनिंग हा मी वारंवार माझ्या दर्शकांना ही विनंती करणार की मी जसं सांगितलं तुम्हाला, त्या वयाच्या 40व्या वर्षानंतर, 30व्या ते 40व्या वर्षानंतर प्रत्येक कॅन्सरची मी योग्य ती कॅन्सरची स्क्रीनिंग तुम्हाला सांगितली. ती जर तुम्ही तशीच्या तशी फॉलो कराल, ती स्क्रीनिंग कराल, तर मला वाटतं की हे कॅन्सर बर्डन जे आहे सोसायटीमध्ये ते कमीत कमी 50% तरी कमी होणार. आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये ज्या गोष्टी आपण अगदी आजकाल सहज ॲक्सेप्ट केलेल्या आहेत, जसं आपण सांगितलं की यंग एजमध्येच लैंगिक संबंध येणं किंवा, तर मला असं वाटतं एक योग्य जीवनशैली ही खूप आवश्यक आहे. हो, आणि आपले फिमेल्स ज्या आहे भारतीय महिला ह्या खूप लाजऱ्या बुजऱ्या असतात.
त्या स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करतात, ते सांगत नाही. जसं आता योनीमधनं रक्तस्राव होतोय, जसं सर्वायकल कॅन्सरचं मी सांगते, योनीमधनं रक्तस्राव होतोय, पांढरं पाणी जातंय, कंबर दुखते, तर यांना ते काय खूप दुर्लक्ष करतात स्वतःकडे आणि लाजरे बुजरे असतात. ते अवॉइड करतात सांगणं की नाही मला हा त्रास होतोय. घरात ते कोणाला सांगत नाही. आणि मग जेव्हा हे अर्ली स्टेजेसमध्ये म्हणजे सुरुवातीच्या स्टेजेस टप्प्यांमध्ये जो कॅन्सर आम्ही पकडू शकतो तो अगदी वाढलेल्या अवस्थेत येतं. तर त्याच्याबद्दल पण एक त्याच्याबद्दल पण सांगितलेली आहे की थोडीशी सुद्धा आपल्याला काही जर शंका वाटली तर आपण सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, आपण जे आता पूर्ण रेडिओ उपचार ज्याला आपण म्हणू रेडिओथेरपी आणि तुमची टीम हे सगळं कदाचित प्रेक्षकांना खूप नवीन असेल आहे, तर याच्यामध्ये जर कोणाला काही व्यवसाय करायचं म्हणजे एक व्यावसायिक मार्गदर्शन आपण ज्याला म्हणतो किंवा मला एक क्षेत्रात काही करायचं आहे, कारण हे नवीन येणारं फील्ड आहे आणि तुम्ही जर सांगताय की अनेक ठिकाणी शासनातर्फे असे हॉस्पिटल्स आता होणार आहे, तर प्रत्येक ठिकाणी तिथे त्यांना एक्सपर्ट्स हे लागणारच. तर ह्याच्यामध्ये काय संधी आहे किंवा तुमच्या टीममध्ये कोणते कोणते हे असतात एक्सपर्ट्स, ते जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझ्या टीममध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट असतात, मेडिकल फिजिसिस्ट असतात आणि RT टेक्नॉलॉजिस्ट असतात. हे 3 लोकांची मिळून आणि नर्सिंग स्टाफ असतो आमचा आणि आपले मामा वगैरे असतात, मावशी असते. हे असे 5 लोकांनी मिळून ही टीम बनते आमची. तर ह्या टीममध्ये माझं एज्युकेशन म्हणजे मी एक डॉक्टर आहे, तर मी MBBS केलं आहे आणि MBBS नंतर MD केलं आहे. MD रेडिएशन ऑन्कोलॉजी ही एक वेगळी फील्ड आहे. हे MD मेडिसिन नव्हे. आणि फिजिसिस्ट होण्यासाठी म्हणजे जे प्लॅनिंग प्रोसेस करतात, प्लॅनिंग प्रोसेससाठी फिजिसिस्टची गरज असते, रेडिएशन सेफ्टी ऑफिसरची गरज असते. तर ह्या पोस्टसाठी तुम्हाला BSc नंतर MSc फिजिक्स करावं लागतं, रेडिएशन फिजिक्स. ह्या एज्युकेशननंतर तुम्हाला ही फिजिसिस्टची पोस्ट मिळते. आणि RSO बनण्यासाठी याच्या फिजिसिस्टच्या पोस्टनंतरही काही एक्झाम्स असतात, त्या एक्झाम्स द्यावे लागतात. वरून RT टेक्नॉलॉजिस्ट बनण्यासाठी म्हणजे टेक्निशियन्स जे असतात, इतर फील्डमध्ये ते टेक्निशियन्स असतात, आम्ही त्यांना टेक्नॉलॉजिस्ट बोलतो. तर ते टेक्नॉलॉजिस्ट बनण्यासाठी त्याकरिता BPMTचा कोर्स आहे, जो आपल्या शासकीय महाविद्यालयात अवेलेबल आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मॅडमने आज दिलेली आहे. आणि आज कार्यक्रमाच्या शेवटी मॅडम आपण काय संदेश द्याल? योग्य उपचार, योग्य निदान आणि सकारात्मक दृष्टिकोन हीच कॅन्सरवर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. कर्करोग होऊ नये म्हणजे कर्करोगाचा प्रतिबंध कसा करायचा, त्याचं लवकर निदान कसं करायचं आणि त्याच्या उपचाराच्या कोणत्या आजकाल आपल्याकडे पद्धती उपलब्ध आहे, हे डॉक्टर प्रज्ञा मॅडमने आपल्याला खूप चांगलं सांगितलेलं आहे. कर्करोगाचा सामना करताना कुटुंब यांना आणि स्वतः रुग्ण यांना मानसिक आधाराची गरज असते. अशा वेळेस ही आधुनिक उपचार पद्धती त्यांना कशी त्यांचं मनोबल वाढवते आहे, त्यांना पूर्ववत आयुष्य जगण्यासाठी तयार करते आहे, ही गोष्ट नक्कीच खूप एक मनाला आधार देणारी आहे. आणि आज आपण वेळात वेळ काढून इथे आला, त्यामुळे नागपूर दूरदर्शनतर्फे तसेच सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.